नमस्कार, मी डॉक्टर अभिजित औटी, प्रिन्सिपल, ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च. आज मी तुम्हाला फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस बद्दल थोडीशी माहिती देऊ इच्छितो. कोविडमुळे सीईटी होणार की नाही हा मोठा प्रश्न पॅरेंट्सला आणि विद्यार्थ्यांना पडलेला आहे. त्याचबरोबर कुठल्या बेसिसवर इंजिनिअरिंगला ऍडमिशन होतील हे अजून अद्याप काही आयडिया नाहीये. 12वीला 50%च आहेत की 45% आहे ही कल्पना नाहीये. पण जे काही आतापर्यंत फॉलोअप केलेल्या गोष्टी आहेत की जी डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील, जी प्रोसेस होते, त्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देतोय. तुम्हाला अपडेटेड माहितीसाठी ऑलवेज तुम्हाला दिवसातून एकदा तरी dt.maharashtra.government.in/FE2020 ह्या वेबसाईटवर कंटिन्युअसली चेक करायचं. त्याच्यावर तुम्हाला रेग्युलर अपडेट्स मिळत जातील. एलिजिबिलिटी क्रायटेरियाचा जर विचार केला तर गेल्या वर्षीपर्यंत 12वीला 150 मार्क जनरल कॅटेगरीला आणि 135 मार्क रिझर्व्ह कॅटेगरीला हे मॅन्डेटरी होते. या वर्षी कदाचित ते मार्क कमी होऊ शकतात. जसे ते कमी होतील त्याचे अपडेट आम्ही तुम्हाला कळवू. पण गेल्या वर्षीप्रमाणे 50% फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्सला मार्क हवे होते. जर आपल्याला ते मार्क मिळत नसतील, कमी वाटत असतील, तर त्या केसमध्ये केमिस्ट्रीला तुम्ही रिप्लेस करू शकता बायोलॉजी, बायोटेक किंवा व्होकेशनल कोर्सेस बद्दल. काही ठिकाणी व्होकेशनल कोर्सेस हे 200 मार्कांचे असतात, तर तुम्ही ते 200 मार्काचे 100 मार्कात कन्व्हर्ट करा आणि मग तुम्ही ऍव्हरेज घ्या. ते ऍव्हरेज फिजिक्स, मॅथ्स आणि व्होकेशनलचं हे जर तुमचं 50% असेल, म्हणजे 150 मार्क असतील, तर तुम्ही इंजिनिअरिंगला एलिजिबल आहात. त्याचबरोबर तुम्हाला MHT CET आणि JEE एक्झाम्स या दोनपैकी कुठली तरी एक एक्झाम देणं मॅन्डेटरी असतं. मी परत सांगतो, कुठली तरी एक एक्झाम्स तुम्हाला द्यावी लागेल आणि त्या एक्झामचा स्कोर हा नॉन झिरो पाहिजे. म्हणजे तुम्हाला 1 मार्क जरी मिळाला तरी तुम्ही इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेऊ शकता. हे काही महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत जी तुम्हाला ऍडमिशनच्या वेळी प्रोड्यूस करावे लागतील. तुमची 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट, सीईटी किंवा JEE स्कोर कार्ड जर यावेळी सीईटी झाली तर, त्याचबरोबर 12वीचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, डोमिसाईल सर्टिफिकेट आणि नॅशनॅलिटी सर्टिफिकेट. नॅशनॅलिटी सर्टिफिकेटला तुम्ही पासपोर्ट पण दाखवू शकता. बरेचशा स्कूल्स ह्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर नॅशनॅलिटी मेन्शन करतात. ते जरी लिहिलेलं असेल तरी ते चालू शकतं. हे डॉक्युमेंट्स सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना लागतात. याच्या व्यतिरिक्त SC आणि ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना त्या मागच्या डॉक्युमेंट्सच्या बरोबर अजून 2 डॉक्युमेंट्स ऍडिशनल लागतात. ते म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. आणि अदर कॅटेगरीज ज्या आहेत लाईक VJ, DT, NT, OBC, SBC अशा विद्यार्थ्यांना मागील सर्व डॉक्युमेंट बरोबर ऍडिशनल अजून एक डॉक्युमेंट लागतं. ते म्हणजे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, जे तुम्ही 31/3/2021 पर्यंत व्हॅलिड असलेलं हवंय तुम्हाला. आज लॉकडाऊनमुळे बऱ्याचशा लोकांना ते सर्टिफिकेट्स काढता येत नाहीये, त्यामुळे गव्हर्नमेंट सुद्धा काही दिवस त्याची सबमिट करायची डेट ही एक्सटेंड करू शकते. हे सर्टिफिकेट्स कुठे मिळवायचे याबद्दल तुम्हाला कुठलीही माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या कॉलेजला कॉन्टॅक्ट करू शकता. मी एक तुम्हाला थोडंसं बायफर्केशन सांगू इच्छितो. एखाद्या कॉलेजला समजा आमच्याकडे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आहे आणि आमच्याकडे त्या 60 जागा असतील, तर त्या 60 जागा कशा पद्धतीने डिस्ट्रीब्युट होतात हे मी तुम्हाला सांगू शकतो. 60 पैकी 20% जागा म्हणजे 12 सीट्स ह्या मॅनेजमेंट कोट्यामधनं असतात. त्यातल्या 15% जागा ह्या JEE ज्या मुलांनी एक्झाम्स दिलेल्या असतात त्यांच्यासाठी असतात. म्हणजे 12+9 ह्या 21 जागा ह्या इन्स्टिट्यूट आणि JEE साठी असतात. मग उरलेल्या ज्या सीईटीच्या मुलांसाठी असतात, म्हणजे महाराष्ट्र स्टेटच्या मुलांसाठी, त्या असतात 65% म्हणजे 39 जागा. आता ह्या 39 जागांमध्ये सुद्धा परत बायफर्गेशन होतं. 70% जागा ह्या होम युनिव्हर्सिटी म्हणजे ज्यांचा महाराष्ट्र बोर्ड आहे त्यांच्यासाठी असतात आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी ज्या आहेत त्यांच्यासाठी 30% असतात. मग जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर त्या 70% जागा म्हणजे आपल्या हातामध्ये राहतात खऱ्या अर्थाने 27 सीट्स. आणि अगेन ह्या 27 सीट्स पैकी 50% जागा म्हणजे 14 सीट्स ह्या ओपन कॅटेगरी, जनरल कॅटेगरीच्या असतात आणि 14% जागा ह्या रिझर्वेशनच्या असतात. म्हणजे जर तुम्ही 60 सीट कुठल्या कॉलेजला तुम्हाला दिसत असेल तर खऱ्या अर्थाने त्या सीट्स अवेलेबल असतात तुमच्याकडे 14. अपडेटेड माहिती डॉक्युमेंटसाठीची किंवा सीईटीचं काय होणार आहे या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही युट्यूबवर प्रिन्सिपल TCOER असा चॅनल सबस्क्राईब करू शकता किंवा युट्यूबवर तुम्ही प्रिन्सिपल TCOER टाकलं तर तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओज मिळतील. त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग अवेअरनेस बद्दल असेल, ऍडमिशन्स आमच्या कॉलेज बद्दलची माहिती हवी असेल किंवा ह्या डॉक्युमेंट्स बद्दल काही माहिती हवी असेल तर ही संपूर्ण माहिती या चॅनलवर तुम्हाला मिळू शकते. तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चचा विचार केला तर जिथे 100% अकॅडमिक्स
90% अधिक विद्यार्थ्यांना फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन आणि 70% अधिक विद्यार्थ्यांना प्लेसमेंट आहे. त्या कॉलेजची फीज आहे ऑल इन्क्लुसिव्ह 99,000. आता ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी असेल आणि त्यांचे जर उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल तर त्या मुलांसाठी फीज आहे 56,000. ओबीसी साठी फीज आहे 56,000. एससी कॅटेगरीसाठी फीज आहे 2,200 रुपये. एसटी एनटी या अदर कास्टसाठी फीज आहे 12,000 रुपये. आपल्या कॉलेजच्या हॉस्टेलची फीज आहे 31,500 फक्त. शिवाय पंजाबराव देशमुख योजनेच्या अंतर्गत हॉस्टेलचे 20,000 रुपये आपल्याला परत मिळतात. आणि याचबरोबर अनेक स्कीम कॉलेज राबवतो. ह्या स्कीम बद्दल काही माहिती हवी असेल, फीस बद्दल काही तुम्हाला क्वेरी असतील तर तुम्ही खाली दिलेल्या फोन नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. आमच्याकडे इन्स्टिट्यूट लेवलला ऍडमिशनची प्रोसेस सुरू झालेली आहे. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने संपूर्ण प्रोसेस करू शकता. आज कोविड असल्यामुळे आपल्याला पर्सनली कॉलेजला येणं पॉसिबल नाहीये, पण ऑनलाईन सपोर्ट थ्रू तुमचं कन्फर्म ऍडमिशन आम्ही करू शकतो किंवा ऍडमिशन बद्दल संपूर्ण सहकार्य करू शकतो. आमचं कॉलेज हे कात्रज पासून खडी मशीन चौकाच्या जवळच आहे. तुम्ही आयदर कॉलेजला या किंवा खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आमच्या कॉलेजचा नक्की विचार करावा. थँक्यू.